स्कूल बिल्डिंग आणि तिकडे एक जुनी स्कूल बिल्डिंग आहे. विशाल आलाय. विशाल अबे 12वी झाली की तू सैनिक शाळेत लाज वाटते. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे आता शाळेत चाललो आहे आपण. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत विश्वकांत, विशाल. भाऊ नाव सांगतो. हे भाऊ लास्ट आहे खूप. कृष्णा. तर आम्ही चाललो आहे आता सर्व शाळेत. हे बघा सैनिकी शाळा आणि ह्या रस्त्याने. चला तर जाऊया समोर. विशाल आलाय. विशाल अबे 12वी झाली की तू सैनिक शाळेत लाज वाटते. तर मित्रांनो ही जे समोर दिसते ना ती आमची मेस आहे, कॅन्टीन, जिथं आम्ही 8 वर्ष जेवण केलेलं आहे. समोर स्कूल बिल्डिंग आहे. तर चला आपण बघू आता समोर जाऊन. लाईव्ह चालू आहे बरं का. तर मित्रांनो हा जो समोर जो डेस्कचा पॉईंट दिसतोय ना, ही 4 डेस्क, इथं जी बसण्याची मजा होती ना ती शाळेत असताना एक नवीनच मजा होती. आता आपण जरा ऑफिसमध्ये जाऊ, कारण की विशालचं काहीतरी काम आहे वाटतं. काहीतरी मार्कशीट घ्यायची म्हणून आपण ऑफिसमध्ये जाऊ. विशालचं काम झाल्यावर आम्ही थोडंसं बाहेर येतो, बघतो पहिल्यासारखं ग्राउंड आहे का खूप चेंजेस झालेले आहेत. निसर्गरम्य वातावरण बघू शकता तुम्ही. इथं समोर फुटबॉलचं ग्राउंड आहे. रोनाल्डो पण खेळायला यायचा. तिकडे ती मुलांची हॉस्टेल, मुलींची हॉस्टेल, ही कॅन्टीन आणि ही स्कूल बिल्डिंग बसायची. ही स्कूल बिल्डिंग आणि तिकडे एक जुनी स्कूल बिल्डिंग आहे. कोणती बिल्डिंग बोल ना आता. इथं आपल्याला टीचरांना पण भेटायचं होतं, पण टीचरांचे क्लासेस सुरू आहेत म्हणून आपण काही सध्या त्यांना नाही भेटू शकलो. पण भेटू आपण नंतर जर भेट झालीच तर. आणि आमच्या स्कूलमध्ये ना म्हणजे 8 वर्षापासून आम्ही या शाळेत होतो, म्हणून इमोशन्स खूप जोडलेले तयार की आपण शिकलो या शाळेत 8 वर्ष. खरं तर म्हणजे याच ग्राउंडवर खेळायचो, इथंच पडायचो, इथंच रडायचो. पहिली जी काही मजा होती ना ती खूप मजा होती आमच्या या शाळेत. येताना शाळेत सर्वच मित्र येणार होते, पण काही अडचणींमुळे त्यांना जमलं नाही यायला. हे आहे फुटबॉलचं ग्राउंड आणि इथं खेळायचा रोनाल्डो. तुमचा पण फेवरेट प्लेयर असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण चाललो आहे म्हणजे वर्टिकल्स जवळ. बघा तुम्ही पण, हे झाडं खूप वाढलेत आता. हे वर्टिकल्स याला काढू का रे, लय दिवस झाले लिप्स काढू. आणि आमच्या शाळेतलं सर्वात जास्त ब्रँड माणूस हे लटकायचं तिथं. हां विश्वकांत होऊ दे, होऊ दे एकदा पॉवरफुल. अरे बाप हिरो रे भाई. अरे बाप ना भाई. अरे तर मित्रांनो, आणि ह्या ज्या काही दिसत आहेत ना त्या दोन्ही स्कूल बिल्डिंग आहेत. इकडे ही साईडची मधली मेस आहे. हे मुलींचं हॉस्टेल, हे मुलांचं हॉस्टेल आहे. आणि हे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे. बघा तुम्ही.
कोकाटे सरांना असं वाटतं की शाळा सुटलेली आता. ओ हिरो विश्वकांत भाई स्माइल. निसर्गरम्य वातावरण. शाळा सुटल्यावर पोरं ग्राउंडमध्ये खेळताना दिसत आहेत बघा. हे बास्केटबॉलचं ग्राउंड तेव्हा दाखवलेलं ते. गाय देऊ नको. आणि हा काय बँडचा आवाज येतोय तो म्हणजे त्याच्यासाठी, कारण की लेझिमची प्रॅक्टिस चालू आहे तिकडं. बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला आता. आम्ही पण शाळेत असताना व्हॉलीबॉल खेळायचो आणि आत्ता पण खेळतो म्हणा, पण शाळेत असताना खेळण्याची मजाच वेगळी असते. तुम्हाला पण व्हॉलीबॉल जर खेळू वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमचा फेवरेट गेम कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, चाललो आहे आता आपण वापस आपल्या घरी. आणि हे आहेत आमच्या गँगचे मेन सरदार. बघू शकता स्टाईल त्यांची. ब्रँड इज ब्रँड. आणि ही जी काय बिल्डिंग दिसते ना, ती यांनी बांधली. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आपण बघतोय बसची वाट. शाळेतून तर आपण जाऊन आलेलो आहे आता. हा 12-1 वाजता. तर आता बसची वाट बघतोय आपण. बस आल्यावर मग जाऊ आपण आपल्या घरी. आणि मी जाईल नाशिकला. तर बघू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.